नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती आणि मातीशी नातं सांगत असताना आणि तुम्ही आम्ही आपण जगाचा पोशिंदा म्हणून घेत असताना तुमचं आमचं आयुष्य हे कायम तांडावरच्या पाण्यासारखं असतं. म्हणजे शेतामध्ये आपण ज्यावेळेस भोयदांडानं पाणी देत होतो तर ते पाणी देत असताना बऱ्याचदा असं व्हायचं की एखादा उंच टेकडीचा भाग असायचा आणि त्या भागाकडे आपण पाणी वळवत वळत न्यायचो. आणि मग हे पाणी वळवत नेत असताना आपल्याला कुठेतरी समाधान वाटायचं की आता 5 मिनिटांमध्ये अजून थोडं पाणी साचलं की हा वरचा टेकड्याचा भाग भिजेल. मात्र हे ठरवत असताना असा विचार करत असताना मागे कुठेतरी दांड फुटायचा आणि भळाभळा पाणी निघून जायचं. तुमची आमची सगळ्यांची घर गृहस्थीची अवस्था अशीच काहीशी झालेली आहे की तुम्ही आम्ही सगळेजण आपण ठरवत असतो की या वर्षी आता हळद लावू. हळद लावल्याच्या नंतर मूग पेरू, उडीद पेरू, पराठी लावू, कुठेतरी अजून दुसरं कुठलं तरी पीक घेऊ आणि त्या पिकाचे पैसे आले की घरात आपल्या जी काही लंकेची पार्वती आहे तर तिच्या गळ्यातला आपण जे काही मोडून तोडून आखाड भागवलं होतं तर ते तिचं त्याला परत करून देऊ किंवा मुलाच्या शिक्षणासाठी काहीतरी करू, मुलीच्या लग्नाची काहीतरी तजवीज करू. असं कुठलं तरी आपण प्रयोजन सांगत असताना मध्येच कोणतरी आजारी पडतं आणि ते शेतातला माल घरात यायच्या आधीच ते पैसे सगळे कुठेतरी निघून जातात. त्यातच घरात करत्या पोराचं लग्न ठरतं. 15 ते 8-10 एकर शेती असतं. मात्र शेतकरी शेतकऱ्याला मुलगी देत नाही. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. मग आता याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत. आता याच्या मागे कारणं काय असतील? तर गेली अनेक वर्ष 70, 75, 80 वर्ष झाली जवळपास तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य मिळून. मधल्या काळामध्ये खाण्यापिण्याचे वांदे असताना अलीकडच्या काळामध्ये जी काही हरित क्रांती झाली तर हरित क्रांतीच्या नंतर तुमच्या आमच्या हातातला जो काही शेती व्यवसाय आहे तर तो शेती व्यवसाय इथल्या व्यवस्थेनं इथल्या सिस्टमनं पूर्णपणे काढून घेतलेला आहे. आणि तो काढून घेतलेला असताना तुम्ही आम्ही सगळेजण प्रत्येक गोष्टीमध्ये परावलंबी झालेलो आहोत. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण डिपेंडंट झालेलो आहोत. म्हणजे झोप सुद्धा आपल्या हातची राहिलेली नाही की तुम्हाला आम्हाला अनेकांना आपल्यापैकी की झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही. अशी सगळ्यांची सार्वत्रिक अवस्था आता बनत चाललेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये राजकीय व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला कायम गुलाम बनवण्याचं षडयंत्र पिढ्यानपिढ्यासाठी आखलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये मग आमच्या हातून काही चुका घडलेल्या आहेत की धर्म, संस्कृती, इथली शासन व्यवस्था, राजकारणी यांच्या नादाला लागून आपण नको त्या गोष्टीचं अंधानुकरण करत गेलो. आमच्या पिढ्या व्यसनी बनल्या आणि या व्यसनाधीनतेमुळं तुमचं आमचं आयुष्य सुरक्षित राहिलेलं नाही आणि तुमच्या आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. मग आपण जर समजा 4 एकर शेतकरी कुटुंबातले असलो आणि दुसरा जर एखादा आपल्याच कुटुंबातील मुलीसाठी 10 एकरावाला जर स्थळ सांगून येत असेल तर आपण त्याच्या घरी मुलगी द्यायला नकार देतो. याच्या मागचं कारण हे आहे की त्याचं आयुष्य कुठेतरी सुरक्षित नाहीये. त्याच्या आयुष्याबद्दल आपल्या मनामध्ये भीती आहे की उद्या जर ते जावई बापू प्यायला शिकले, आकडे लावायला शिकले, ऑनलाईन जुगार खेळायला शिकले तर मग आपल्या मुलीचं भविष्य काय? ह्या अशा गोष्टी अनेक समाजामध्ये घडत आहेत. आणि मग कुठेतरी एखादा नोकरीवाला असला, मग तो साधा शिपाई जरी असला, चपराशी जरी असला तर त्याचं आयुष्य कुठेतरी सुरक्षित आहे. त्याचे दर महिन्याला 18,000, 20,000, 22,000 रुपये घरामध्ये येणार. आणि मग तो जरी उद्या मेला तर त्याच्या वाट्याचं पेन्शन हे भेटणार. या गोष्टीमुळे कारण अनेकांच्या तुमच्या आमच्या मुलींचे आयुष्य आता उद्ध्वस्त होत आहेत की जावई बापू कुठेतरी 25व्या वर्षी, 30व्या वर्षी सोडून गेलेले असतात. आणि मग अशा स्थितीमध्ये त्या मुलीचं पदरात एक लेकरू घेऊन जगणं मुश्किल असतं, अवघड असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला काय करता येईल याबाबतची आपण एक मेंबरसाठीचा हा प्लॅटफॉर्म, या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी आपण काय करू शकतो यावर चर्चा करणार आहोत. तर तुमच्याकडे काही फीडबॅक असतील, सूचना असतील तर त्या तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.